नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। भाजप सदस्य नोंदणीचे अभियान यशस्वी करावे, भाजप निरीक्षक विक्रम पावसकर। कोरेगाव येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन। अधिकाधिक तरुणांना पक्षासोबत जोडण्याचा संकल्प भाजपने केला आहे। यासाठी रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात आले आहे। एकाच दिवशी 25 लाखाहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निरीक्षक विक्रम पावसकर यांनी दिली। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप महासदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ विक्रम पावसकर यांच्या हस्ते रविवारी शासकीय विश्रामगृह येथे झाला। त्यावेळी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते। डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा कोर कमिटी सदस्य किरण बर्गे, कोरेगाव मंडल अध्यक्ष संतोष अबा जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, माजी नगरसेवक राजेंद्र बुवा बर्गे, बाजार समितीचे संचालक संजय बर्गे, शरद बर्गे, विठ्ठल काटे, महेश शामराव बर्गे, श्रीकांत बर्गे, दीपक फाळके, केदार बर्गे, विलास जाधव, सागर बल्लाळ, प्रशांत संगपाळ, उज्ज्वला बर्गे, उल्का मालुसरे, नलिनी बर्गे, सुनीता येवले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन पावसकर व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपची ध्येय धोरणे सांगितली। त्याचबरोबर पक्ष संघटना बळकट करण्यामागील भूमिका विशद केली। यावेळी ठिकठिकाणी सदस्य नोंदणी करण्यात आली। पावसकर पुढे म्हणाले की आगामी 2 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। पक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अंतर्गत मतभेद विसरून पक्षाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कामास लागण्याची गरज आहे। पक्षाची लाट आहे हे विसरून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्य नोंदणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर लगेच संघटन पर्वाची सुरुवात झाली। भाजप प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानामध्ये राज्यभरातून 1.5 कोटी सदस्य नोंदणी करण्याची सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती। या अनुषंगाने अभियानाला अधिक गतिमान करून सक्रिय सहभागासाठी विशेष योजना आखल्याचे डॉक्टर सौ शिंदे यांनी सांगितले। राष्ट्राला समर्पित भावनेने काम करणाऱ्या भाजपच्या या महासदस्य नोंदणी अभियानात अधिकाधिक नागरिक आणि युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। केलं तर जास्त इफेक्टिव्ह आहे। आता आम्ही पळशीत संपूर्ण भेटी होते ना, मी सगळीकडे देऊन आलो 25 पदाधिकाऱ्यांना मी माझा रेफर कोड दिला। त्यांना म्हणलं तुम्ही तुमच्या अंडर तुमच्या रेफर कोड लिहा।
नंबर कॉलिंग केले काय करतो लिंकमध्ये जाऊ दे लिंकमध्ये जाऊ शकतो पण असं 40 नंबर येते नंबर टाकतो तुमची वैयक्तिक स्वतःची लिंक आता तुम्ही ही त्यांना पाठवता तुमच्या खाली आहे ना फोटो करू घ्या आपण ही तुमची आयडी आहे फोटो कसा आता परत आहे ना आपण लिंक अपडेट परत भरपूर आहे भरायचं तुम्ही आता एवढं ना फक्त ते एडिट म्हणा ओपन करायचं कसं घ्यायचं माझे पाठवायची नंबरला पाठवायची माझा मोबाईल घेऊन जरा आतला तुमचा नंबर टाकला ना खाली तिथे
दादा आपण बोलूया. या तुम्ही बर्थडे बॉय या बर्थडे बॉय भारत माता की जय. आज ना उद्या परत मतदानच होणार आहेत ना आपले. जो 15 वर्षाचा तो जेव्हा 18 वर्ष पूर्ण होणार तोपर्यंत तो 29 मतदारच होणार आहे आपला. लक्षात येते का? काय होतं 15 वर्षाचं घेतलं ना तुम्ही त्याला जी जन्मतारीख आपल्याला 3 वर्षांना पुढची टाकावी लागला. आता ते 18 वर्ष पूर्ण असल्याची वय झाले आणि ज्या टाइमला आपण मिस कॉल देतोय ना त्या टाइमला मेसेज मध्ये जी आपल्याला लिंक येते तो लिंक जरी आपण दुसऱ्याला पाठवली ना तरी ते आपल्या खाली सदस्य होतात. नमो ॲप म्हणून आपलं ॲप आहे ते ॲप जर घेतलं ना त्यात आपली पूर्ण माहिती येते की तुम्ही सदस्य किती केले कोण कोण झाले त्याची नावं लिस्ट सगळी येते आपल्याला त्याच्यामध्ये. एक वाढला का झालेत माझे 251 पुढे जायला झाले. होणार नाही 251 नाही. आता आम्हाला काय करायचं समजा 10 जण सदस्य आहेत आबाच्या ग्रुपची 10 जणांनी 250 केलं 2,500 आबाच्या 250 केलं पाहिजे असं नाही. कारण कोड काढला तर 100 जरी झाले ना तर तुम्ही भविष्यात पदाधिकारी म्हणून तुम्ही तुमची नियुक्ती होऊ शकता. तुम्ही सक्रिय सभासद होऊ शकता. तुमच्या अंडर नाही केले का? चालू किती झाले सदस्य? आजच चालू केलं. हे असू दे ना. आज तुम्ही मिनिमम 50चं टार्गेट ठेवा है ना. आपल्याला 12 तारखेपर्यंत मॅक्झिमम करायचे पण 15 तारखेपर्यंत डेट आहे. आपल्या आजचं टार्गेट ऍक्च्युली मतदारसंघातून आणि मग आपल्याला 15 तारखेपर्यंत 1.5 लाख केले. 365 बूथ आहेत आपले आणि 11ची कार्यकारिणी आणि इतर अजून कार्यकर्ते आहेत. प्रत्येकानं 250चं टार्गेट ठेवलं. 11 कार्यकारिणीमधल्या 10 लोकांनी 50 कमी केलं तरी 500 प्रत्येक बूथवर होत आहे. फार मोठं नाही आहे टार्गेट ऍक्च्युली. वाटून घेतलं पाहिजे. वाटून घेतलं पाहिजे आणि आता ग्रामपंचायत बरेच आहेत 25 गावच्या ग्रामपंचायत लागल्या तर त्यानिमित्तानं त्यांचं ऍक्च्युली हे होणार संपर्क होईल. घर टू घर तुम्ही केलं तर जास्त इफेक्टिव्ह आहे. आता आम्ही पळशीत संपवून भेटी होते ना तिथे सगळीकडे देऊन आलो 25 पदाधिकाऱ्यांना मी माझा रेफर कोड दिला. त्यांना म्हणलं तुम्ही तुमच्या अंडर तुमच्या रेफर कोड घ्या. साहेब ज्या टाइमला आमदार झाले त्या टाइमला सगळ्यात जास्त आपले आपण मिस कॉल देऊन उपयोग नाही. मोबाईल आहेत बऱ्यापैकी तुझं झालं नाही. दीपकजी भट आणि श्रीकांतजी भट यांच्या काम चालू आहे. सदस्यता कोड काढलेला आहे आणि 2-3 दिवसात काम आपण चालू करतो. कोरेगाव लक्षात घ्या सातारा जिल्ह्यामध्ये 1 नंबरला गेलं पाहिजे. मी समन्वय काही महाराष्ट्राचा कोरेगावात काय केलं माझ्या आज आम्ही कराडमध्ये स्टॉल लावले 5 ठिकाणी जवळजवळ 3,500च्या आसपास झाले. वेळ लागतोय पण होतंय ते. मुलं मुली कॉलेजवरच लावणार आपल्या वयस्कर म्हणजे थोडं सांगायला लागतं वेळ जातोय. सांगितलं पाहिजे त्यांना पण जी मुलं मुली आहेत ना त्यांना जर तुम्ही कोड तुमची जर लिंक पाठवली ना तर मला असं वाटतं 7 तारखेला कॉलेजच्या बाहेर कॅम्प लावतो पाहिजे तेच घ्यायला सगळं घेऊन